नमस्कार. श्रद्धा स्टुडिओमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत लोकरीचं तोरण, जे असं असेल. तर या तोरणाची जी पट्टी आहे ही मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवलेली आहे. या पट्टीचा जो व्हिडिओ आहे त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. जर तुम्ही नसेल बघितली तर तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. तोरण बनवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी अशी फुलं बनवून घ्यायची आहेत. तर ही फुलं बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक मॅजिक रिंग करायची आहे. त्यासाठी हा धागा असा पकडायचा आहे आणि त्यानंतर असं एक लपेटून घ्यायचा आहे एकदा. मग ह्या धाग्यातनं सुई घालून हा पुढचा धागा मागे ओढायचा आहे आणि सुईला पीळ घालायचं आहे आणि ह्या धाग्यातनं आपल्याला एक जशी आपण चैन घालतो तशी चैन घालून घ्यायची. आता आपली ही एक चैन घालून झालेली आहे. यापुढे अजून 2 चैन घालायचे आहेत. अशा पद्धतीने हा झाला एक डबल क्रोशे 3 चैनचा मिळून आणि अजून यापुढे आपल्याला टोटल 19 डबल क्रोशे घालायचे आहेत. म्हणजे सगळे मिळून हे 3 पकडून आपले 20 डबल क्रोशे होणार. हा झाला दुसरा, 3, 4, 5, 6 अशा प्रकारे आपल्याला टोटल 20 डबल क्रोशे ह्याच्यात घालून घ्यायचे आहेत. हे पहा, आपले 20 डबल क्रोशे घालून झालेले आहेत. आता ही जी आपण पहिले 3 चेन घातलेले आहेत त्यातल्या वरच्या चेनमध्ये जाऊन आपल्याला हे स्लिप स्टिच घालायची इथे आणि हे लॉक करायचं आहे, म्हणजे बंद करायचं आहे. आता यानंतर पुन्हा 1, 2 आणि 3 चेन घालायचे आहेत आणि सुरुवातीला ही चेन जिथे आहे त्यातच दुसरा डबल क्रोशे घालायचा आहे. हे बघा, आणि पुढील प्रत्येक चेनमध्ये 2 डबल क्रोशे घालायचे आहेत. आता आपण पुढच्या चेनमध्ये आहोत. 1, त्यातच दुसरा, पुन्हा पुढे 1, 2. आता पुढच्या चेनमध्ये 2 डबल क्रोशे, 1, 2. अशा प्रकारे प्रत्येक चेनमध्ये आपल्याला 2-2 डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत. हे पहा, आपले प्रत्येक चेनमध्ये 2-2 डबल क्रोशे घालून झालेले आहेत. आता शेवटला या 3 चेनमधली सगळ्यात वरची चेन त्यामध्ये जाऊन आपल्याला स्लिप स्टिच घालून घ्यायची आहे आणि हे जोडून घ्यायचं आहे. मग एक चेन घालून थोडासा धागा वर ठेवायचा आहे आणि कट करून टाकायचा आहे. अशा प्रकारे आता हा जो गोल तयार झालेला आहे ह्याच्या बॅक साईडला हा जो धागा आहे हा आपल्याला घट्ट ओढायचा आहे. अशा पद्धतीने हा ओढून घेतल्याच्या नंतर ह्याला इथे एक गाठ मारायची, जेणेकरून ते परत मोठं नाही होणार. आणि हा धागा 4-5 ठिकाणी फिरवून घ्यायच्या आतल्या साईडनी सुईने. आता ह्याच्यात सुई भरून इथून फिरवून घ्यायचा आणि मग उरलेला धागा कट करायचा. तसाच हाही धागा या म्हणजे सुईच्या साह्याने ह्यामध्ये फिरवून घ्यायचा आहे आणि मग कट करून टाकायचा आहे. आता आपल्याला असे 6 राऊंड बनवून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा प्रकारे टोटल 6. आता कोणताही एक गोल घ्यायचा. त्यानंतर आपण आता धागा चेंज करणार आहोत. आता बघा, आपण दुसरा कलर ह्याला जॉईन करणार आहोत. तर कोणताही एक राऊंड घ्यायचा आपण तयार केलेल्यांपैकी आणि कोणत्याही एका वरच्या चेनमध्ये आपण पुढच्या साईडनी सुई अशी हे केली, ओवून घेतली. त्यानंतर हे बघा, ह्या धाग्याची ही जी सुरुवात आहे तो असा पकडायचा इथे. हे बघा, अशा पद्धतीने थोडा बोटाच्या आतमध्ये आणि त्याच्यानंतर धागा मागे ओढून घ्यायचा. जो उरलेला छोटा धागा आहे तो त्याला राऊंड करायचा, म्हणजे लॉक करायचा आणि एक चेन घालून घ्यायची घट्ट. हा धागा आता असा पकडायचा आहे बघा. ही चेन घातल्याच्या नंतर सेमच जिथे आपण चेन घातली आहे त्याच चेनमध्ये एक सिंगल क्रोशे घालायचा आहे, अशा पद्धतीने. आता पुढील सगळ्या चेनमध्ये म्हणजे एक एक सिंगल क्रोशे घालत जायचं आहे. म्हणजे पूर्ण सर्कलला आपण एक एक सिंगल क्रोशे घालून घेणार आहोत. हे बघा, वरची जी चेन आहे त्या चेनमध्ये मी सुई टाकून अशा प्रकारे सिंगल क्रोशे बनवते. असं आपण पूर्ण
हा राऊंडला एक एक सिंगल क्रोशे करणार आहोत. हे पहा, आपलं पूर्ण राऊंडला सिंगल क्रोशे करून झालेलं आहे आणि आपण शेवटाला पोचलेलो आहोत. तर शेवटी ही जी फर्स्ट चैन आहे, पहिली चैन आहे, त्या चैनमध्ये सुई ओवून एक स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर एक चैन, थोडासा धागा सोडायचा आणि मग कट करून टाकायचा आहे. हे झालं. आता आपण दुसरं सर्कल घेणार आहोत. टोटल आपण 6 बनवलेले आहेत, त्यातलं दुसरं. यातही तसंच, पण ह्यात आपण पूर्ण सिंगल क्रोशे न करता ह्या सर्कलमध्ये 13 सिंगल क्रोशे करून घेणार आहोत. हे बघा, पुढून मी सुई अशी ओवून घेतली. त्यानंतर हा धागा असा पकडायचा, एक चैन घालून घ्यायची. त्यानंतर हा धागा फिरवून घ्यायचा, असा पकडायचा बाजूनी आणि मग पुढे सिंगल क्रोशे घालत जायचे. हा झाला. आता ही एक चैन घातली आहे, तर सेम चैनमध्ये एक सिंगल क्रोशे घालायचा. मग पुढच्या चैनमध्ये एक सिंगल क्रोशे, दोन, 3, 4, 5 असे टोटल 13 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे आहेत. हे पहा, आपण हे टोटल 13 सिंगल क्रोशे घातलेत. आता सुई अशी वर घ्यायची, थोडा धागा वर घ्यायचा, हुक. त्यानंतर आपण ज्या राऊंडला पूर्ण बॉर्डर केली आहे ऑरेंजची, तो राऊंड घ्यायचा. हे बघा, हा धागा जो आहे तो आपण ह्याच्यात अडकवून घेऊया आधी. आता ही जी पूर्ण बॉर्डर केलेली आहे तो राऊंड घ्यायचा आणि हा आपला फक्त 13 सिंगल क्रोशेवाला राऊंड आहे. दोन्ही राऊंड सरळच धरायचे आहेत, उलट्या साईडनी धरायचे नाही आहेत. आणि आता ह्या राऊंडच्या कुठल्याही एका चैनमध्ये सुई आपल्याला ओवून घ्यायची आहे आणि हा बघा, ह्याची मागची बाजू आणि ह्याची मागची बाजू अशी धरायची आहे. आता हा जो हुक आहे, ह्या हुकला मागच्या साईडला ओढून घ्यायचं आहे. बघा, हा हुक मी सुईत अडकवला. आता या मागच्या साईडला मी ओढून घेतला फक्त. आता पुढे पुन्हा आपल्याला 13 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13. तर 13 सिंगल क्रोशे झाल्यावर पुन्हा थोडासा धागा वर काढायचा आहे आणि जिथे आता बघा इथे आपण हे जॉईंट केलं आहे, तर हा जॉईंटच्या पुढचा जो सिंगल क्रोशे आहे तिथपासून 13 मोजायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13. तर 13वा सिंगल क्रोशे आपला हा आहे. तर ह्याच्या मागची जी चैन आहे यातून बघा, मी पुढच्याच साईडनी सुई मागच्या बाजूला ओवली आहे. मग पुन्हा हे बंद करायचं आणि हा जो आपण हुक ओपन ठेवलेला आहे त्या हुकमध्ये सुई अडकवून घ्यायची, त्याला फिट करायचं, धागा घट्ट ओढायचा आणि ह्या हुक ह्याच्यातनं मागे ओढून घ्यायचं आहे. आता यानंतर पुन्हा पुढे जेवढे पण चैन आहेत त्याच्यात सिंगल क्रोशे घालून घ्यायचे. चला तर मग हे पूर्ण करून पुढे काय करायचं ते दाखवते. हे बघा, पुढे सगळे सिंगल क्रोशे केले आणि लास्टला आपल्याला पहिली जी सगळ्यात आधीची चैन आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्लिप स्टिच घालून घ्यायचं आहे. मग चैन 1 आणि मग धागा कट करायचा आहे. आता पुन्हा नवीन राऊंड घ्यायचा आहे. नवीन राऊंडला पण आपण सगळ्यात आधी 13 सिंगल क्रोशे घालून घेणार आहोत. हे पहा, आपण याला 13 सिंगल क्रोशे घालून घेतलेले आहेत. आता हे जे आपण आधी जॉईन केलेले आहे ते असंच घ्यायचं आहे आणि हे बघा, जिथून जॉईन केलं आहे इथून आपण जॉईन केलं आहे बघा, तर ह्याच्या पुढचा सिंगल क्रोशे इथून 13 मोजायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. आता हा आपला 13वा येतो आहे.
हा बघा हा वाला. तर ह्याच्या मागची जी चैन आहे 13च्या आधीची, त्या चैनमध्ये आपण सुई अशा प्रकारे ओवून घ्यायची. मग बघा सरळ बाजू बाहेरच्या साईडला येईल अशी ठेवायची ह्याची. ही बघा ही सरळ बाजू ही अशी ठेवायची आणि हा जो हुक आपण जास्तीचा काढून ठेवलेला आहे तो सुईमध्ये अडकवायचा. मग धागा ओढून घ्यायचा, म्हणजे हे घट्ट करायचा आणि सुई मागच्या दिशेला ओढून घ्यायची. आता हा आधीचा जो धागा आहे तो आपण यामध्ये अशा टाईपमध्ये घेऊन त्याला पुढे हे करू. आता हे मागे ओढून घेतल्याच्या नंतर ह्या आत्ता जो जॉईन केला त्यामध्ये आपल्याला पुन्हा 13 सिंगल क्रोशे बनवायचे आहेत. 1 2 3 अशा प्रकारे आपल्याला 13 सिंगल क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. हे पहा मी पुन्हा इथपर्यंत 13 सिंगल क्रोशे बनवला. थोडासा धागा वर खेचून घेतला. आता पुन्हा हे काय करायचं आहे, आपण हे जे जॉईंट केलेले आहेत या जॉईंटचा मध्य घ्यायचा. हा बघा हा किंवा हा आपण ह्या साईडचा घेऊया. ही मधली चेन आहे, त्यातनं मी सुई अशा प्रकारे घालून हा हुक त्याच्यात अडकवला, धागा मागे ओढून घेतला, घट्ट केला आणि हा हुक यातनं बाहेर काढायचा आहे. आता उरलेल्या जेवढ्या चेन आहेत या राऊंडच्या, त्यामध्ये आपल्याला सगळ्यामध्ये प्रत्येक चेनमध्ये एक एक सिंगल क्रोशे घालून हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. हे बघा अशा प्रकारे आणि लास्टला स्लिप स्टिच घालून धागा कट करून टाकायचा आहे. चला तर मग हे पूर्ण करून पुढे काय करायचं ते दाखवते. हे बघा आपले असे 3 पाकळ्या जॉईन करून झालेल्या आहेत अशा प्रकारे. आता मी चौथा राऊंड घेतलेला आहे, त्यातही मी 13 सिंगल क्रोशे घालून घेतलेले आहेत सुरुवातीचे. आता हे पण आपल्याला ह्याला जोडायचं आहे. तर हे असं धरायचं. मग पुन्हा हे जिथून जोडले त्याच्या पुढचा सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. आता आपला 13 इथे येतो आहे. ह्या जो स्टार्टिंगचा सिंगल क्रोशे होता आपला तिथे येतो आहे. तर त्याच्या मागची जी चैन आहे त्यामध्ये आपल्याला सुई अशा प्रकारे ओवून घ्यायची. त्यानंतर हे बघा हा सरळवाली बाजू आहे, ही मी अशी धरली आहे बघा. ह्याची उलटी बाजू आणि ह्याची उलटी बाजू ही एकामेकाला अशी जॉईन करायची आहे. आताचा जो हुक आहे त्यातनं सुई ओवून धागा घट्ट करायचा, ओढून घ्यायचा आणि मग हे मागच्या साईडला ओढून घ्यायची सुई. ही बघा अशी. आता पुन्हा पुढच्या साईडला म्हणजे ह्याच्या पुढे 13 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे आहेत. हे केलं की पुन्हा हा धागा वर ओढून घ्यायचा थोडासा आणि जसं आपण हे बघा लास्ट इथे जॉईन केलेलं त्याचा हा होल दिसतोय बघा, राऊंड दिसतोय. यातनं सुई अशी ओवायची, हा धागा सुईमध्ये घालायचा आणि हा धागा घट्ट आधी ओढून घ्यायचा आणि मगच ही सुई मागच्या साईडला ओढून घ्यायची अशा पद्धतीने. आणि आता ह्या राऊंडचे उरलेले जे चैन आहेत तिथे आपल्याला सिंगल क्रोशे घालून घ्यायचा. हे बघा आपले 4 पाकळ्या जोडून झालेल्या आहेत. आता पुढचंही राऊंड आपल्याला तेच करायचं आहे. 13 सिंगल क्रोशे घालायचे आहेत. त्यानंतर इथून 13 मोजून हा राऊंड ह्याला जोडायचा आहे. हे पहा मी नवीन पॅटर्न जोडून घेतलेला आहे, नवीन पाकळी जोडून घेतलेली आहे. आता आपली शेवटची पाकळी, यातही मी 13 सिंगल क्रोशे घालून घेतलेले आहेत. हा हुक वर करायचा आहे थोडासा आणि मग हे बघा ह्या पाकळीपासून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. ही 13 इथे येते. तर 13च्या मागची जी चैन आहे त्यातून आपल्याला सुई अशी ओवायची आहे. हे बघा ह्याच्या मागच्या साईडला ही मागची साईड म्हणजे लावून घ्यायची आहे आणि मग हा जो हुक आहे त्याच्यामध्ये सुई घालून हा धागा या साईडनी ओढून घ्यायचा आहे घट्ट आणि मगच सुई मागच्या साईडला ओढून घ्यायची आहे. आता पुन्हा इथून पुढे 13 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. चला तर मग 13 सिंगल क्रोशे झाल्यावर पुढे काय करायचं हे दाखवते.
हे पहा 13 सिंगल क्रोशे झालेले आहेत. सुई थोडी वर ओढून घ्यायची आणि ह्याचा जो मिडल आहे नेहमीप्रमाणे यातून सुई अशा प्रकारे ओवून या हुकामध्ये अडकवायची, धागा घट्ट ओढून घ्यायचा आणि मगच ही सुई मागच्या साईडला ओढून घ्यायची. आता उरलेले जे सिंगल क्रोशे आहेत त्यातला हा शेवटची चैन सोडून बाकी सगळ्यामध्ये आपल्याला सिंगल क्रोशे घालून घ्यायचे आहेत. हे बघा मी शेवटला एक चैन तशीच ठेवलेली आहे, तिथे सिंगल क्रोशे मी नाही घातलेला आहे. हे जर तुम्ही मोजलात तर हे टोटल 12 सिंगल क्रोशे आहेत. आणि आता आपल्याला इथून पुन्हा तसेच मोजायचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. तर आपण 13च्या मागची जी चैन आहे तिथून घेणार आहोत, म्हणजे हे आपण जॉईन करणार आहोत. हे बघा इथे 13 येतात, तर ह्याच्या मागची चैन नेहमीप्रमाणे आपण जसं जॉईन करतो तसंच हे बघा हे मी इथे जॉईन करते. त्यानंतर पुढची जी चैन सोडली आहे त्यामध्ये आपण सिंगल क्रोशे घालायचं आहे आणि त्याच्या पुढच्या चैनमध्ये म्हणजे सगळ्यात आधीच्या चैनमध्ये स्लिप स्टिच घालून हे आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. चैन 1 आणि मग धागा कट करायचा आहे. धागा कट केल्याच्या नंतर हा धागा इथे अडकवून घ्यायचा आहे सुईच्या साह्याने. आणि आता बघा हे असे जे आपण ह्या पाकळ्या जोडून घेतलेल्या आहेत ह्याला एकदा असं सरळ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे असे दुमडायचे आहेत आपल्याला. अशा प्रकारे दोन्ही पाकळ्या आपल्याला दुमडून घ्यायच्या आहेत थोड्याशा. हे आपलं फूल तयार होईल तोरणाचं. असे मी हे बघा हे 3 कलर वापरलेले आहेत तोरणासाठी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलरची चॉईस करू शकता. त्याच्या खाली लटकन लावण्यासाठी अशा घंटा बनवायच्या आहेत. त्यासाठी सर्वप्रथम मी सफेद कलरचा दोरा घेतलेला आहे धागा. आता ही 2 बोटं ह्या दुसऱ्या बोटावर असं अंगठ्याने त्याची साईड पकडायची दोऱ्याची आणि अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायचं आणि हा जो शेवटचा धागा आहे त्यातून सुई घालून वरचा धागा खाली ओढायचा आहे. त्याला एक पीळ मारून बोटं काढून घ्यायची आहे हे बघा. आणि बोटं काढल्याच्या नंतर जसं आपण एक चेन घालतो तशी चेन घालून घ्यायची. ही झाली एक चेन. अशा अजून 2 चेन घालायच्या आहेत, म्हणजे टोटल 3 चेन घालून घ्यायचे आहेत. आणि आता ह्या राऊंडमध्ये आपल्याला टोटल 13 डबल क्रोशे घालून घ्यायचे. 1 2 3 4 5. हे बघा असे आपल्याला टोटल 13 डबल क्रोशे घालायचे. सगळ्यात आधी आपण ज्या 3 चेन घातल्या आहेत त्यालाही काउंट करायचं आहे, म्हणजे 1 2 3 4 5 6 झाले. असे टोटल 13 डबल क्रोशे घालून घेऊया. हे पहा आपले 13 डबल क्रोशे घालून झालेले आहेत मॅजिक रिंगमध्ये. आता हा जो धागा आहे हा जो धागा आहे हा आपल्याला ओढायचा आहे, जेणेकरून हे बघा हे बंद होईल. मधली जी रिंग होती ती आपण बंद केली धागा ओढून. आता यापुढे एक स्लिप स्टिच घालून ह्याला बंद करायचं आहे. स्लिप स्टिच कुठे घालणार तर ह्या ज्या 3 चेन आहेत त्यातल्या सगळ्यात वरच्या चेनमध्ये हे बघा अशा प्रकारे आपण स्लिप स्टिच घालून घेतलेली आहे. आता पुन्हा 3 चेन घातल्या आणि जिथे आपण स्लिप स्टिच घातली आहे म्हणजे त्याच ठिकाणी त्याच चेनमध्ये आपल्याला एक डबल क्रोशे घालायचं आहे. जिथे आपण 3 चेन स्लिप स्टिच घालून 3 चेन बनवल्या त्याच ठिकाणी अजून एक डबल क्रोशे आपण घालून घेतला. आता पुढच्या 2 चेनमध्ये प्रत्येकी एक डबल क्रोशे घालायचं आहे. एक आणि त्याच्या पुढे दुसरा. आता पुढच्या चेनमध्ये 2 डबल क्रोशे घालायचे आहेत एकातच. त्याच्या पुढच्या चेनमध्ये एक, परत पुढच्या चेनमध्ये एक डबल क्रोशे घालायचा आपल्याला आणि
पुढच्या चेनमध्ये 2 डबल क्रोशे, म्हणजे 1 1 आणि 2 अशा पद्धतीने आपण हे डबल क्रोशे घालत जायचे. आता बघा ह्या एकाच चेनमध्ये मी 2 डबल क्रोशे घातले. आता पुढे 1 1 आणि मग 2, मग पुन्हा 1 1 आणि 2 असं करत करत हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. हे बघा आपण शेवटाला आलेलो आहोत. तर आपण स्टार्टिंग एकाच चेनमध्ये 2 डबल क्रोशेने केलेली, तर जो आपला शेवट असेल तो हे बघा 2 चेनमध्ये प्रत्येकी 1 1 डबल क्रोशेने होईल. हा पहिला डबल क्रोशे आणि शेवटच्या चेनमध्ये दुसरा डबल क्रोशे. आता हे आपला राऊंड पूर्ण झाला आहे. आता जी पहिली स्टार्टिंगची चेन आहे त्याच्यातल्या सगळ्यात वरच्या चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घालून घ्यायची आहे अशा प्रकारे. आता पुन्हा 3 चेन आणि आता जेवढ्या चेन आहेत आपल्याकडे तेवढ्या सगळ्या चेनमध्ये प्रत्येकी 1 1 डबल क्रोशे घालून घ्यायचं आहे. अशी आपल्याला 3 राऊंड बनवायचे आहेत. सिंगल म्हणजे 1 1 डबल क्रोशेनी प्रत्येक चेनमध्ये 1 1 डबल क्रोशे. अशा प्रकारे असं करत करत आपल्याला इथे आल्यावर लॉक करायचं. पुन्हा 3 चेन दुसरा राऊंड, पुन्हा 3 चेन तिसरा राऊंड, असं 3 राऊंड प्रत्येक चेनमध्ये 1 1 डबल क्रोशे घालून करून घ्यायचं आहे. हे पहा माझे 3 राऊंड बनवून झालेले आहेत डबल क्रोशेचे, प्रत्येक चेनमध्ये 1 1. आता हे जे बनलं आहे हे आपल्याला सरळ करायचं आहे. तर हे आपण अशा पद्धतीने सरळ करणार आहोत. आता हे सरळ झाल्यावर मी इथे स्लिप स्टिच घालून बंद करून घेतलेलं आहे. त्यानंतर 2 चेन घालायचे आहेत. 2 चेन घातल्याच्यानंतर सुईमध्ये धागा घ्यायचा. जिथे स्लिप स्टिच घातली आहे आणि 2 चेन त्याच चेनमध्ये सुई टाकून धागा मागे ओढायचा आणि हाफ डबल क्रोशे बनवायचा. हा बघा आता प्रत्येक चेनमध्ये 2 हाफ डबल क्रोशे बनवायचे. हा झाला पहिला. आता पुढच्या चेनमध्ये हे बघा अशा प्रकारे 1 आणि 2. आता त्याच्या पुढच्या चेनमध्ये 2 हाफ डबल क्रोशे, 1 आणि 2. पुन्हा पुढे 1 2. असं प्रत्येक चेनमध्ये आपल्याला 2 हाफ डबल क्रोशे घालायचे आहेत. तर आता आपण हे पूर्ण करूया. हे पहा मी शेवटला आलेली आहे. शेवटच्या चेनमध्ये सुद्धा मी 2 हाफ डबल क्रोशे घालून घेतलेले आहेत आणि नेहमीप्रमाणे आपण स्लिप स्टिच घालून घेत आहोत. हे बघा आता स्लिप स्टिच घालून झाल्याच्या नंतर एक चेन घ्यायची, थोडासा धागा बाकी सोडायचा आणि कट करून काढून टाकायचं. आता हा जो धागा आहे हा सुईच्या साहाय्याने ह्याच्यामध्ये फसवून घ्यायचा जेणेकरून तो दिसणार नाही. आता आपल्याला ऑरेंज कलरचा धागा वापरायचा आहे. हे बघा आता आपल्याला ह्याला भगव्यानी बॉर्डर करायची आहे. मी भगवा धागा घेतला आहे. हातला हे जे स्टार्टिंगचा टोक आहे ते आपल्याला असं आतल्या साईडला धरायचं आहे. त्यानंतर ही जी कोणतीही एक चेन घ्यायची, त्यातनं सुई टाकून धागा मागे ओढायचा आहे आणि हा धागा हे बघा ह्या साईडला आहे तो मी फिरवून घेतला आहे, म्हणजे एक पीळ मारला आहे त्याच्यावर जेणेकरून तो घट्ट फिक्स राहील. आणि मग एक चेन घालून घ्यायची आणि घट्ट करायचं. आता आपण जिथे चेन घातली आहे ज्या चेनमध्ये तिथेच आपल्याला सिंगल क्रोशे घालायचं आहे अशा पद्धतीने. आता यापुढे प्रत्येक चेनमध्ये आपल्याला हा धागा बघा मी असाच पकडला आहे जेणेकरून तो त्याच्यामध्ये लपला जाईल. प्रत्येक चेनमध्ये 1 1 सिंगल क्रोशे घालून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला ही पूर्ण बॉर्डर करून घ्यायची आहे भगव्या कलरने. हे पहा आपण शेवटला पोचलेलो आहोत. ही बॉर्डर आपण पूर्ण करून घेतलेली आहे. शेवटी येऊन जी पहिली चेन आहे त्यामध्ये सुई टाकून आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आहे अशा प्रकारे. त्यानंतर एक चेन आणि थोडासा धागा बाहेर काढायचा आणि तो कट करायचा.
हे पहा, अशा प्रकारे ही बॉर्डर झाली. आता हा धागा सुईच्या साह्याने ह्याच्यामध्ये अडकवून घ्यायचा आणि उरलेला धागा कट करायचा. तर हे बघा, या फुलाला असं जर फूल असेल तर त्याला आपण हे 2 व्हाईट लावणार आहोत आणि एक ऑरेंज कलरचं लावणार आहोत. हे बघा असं. जसा फुलाचा कलर आणि बॉर्डर असेल तशा पद्धतीने हे तुम्हाला बनवायचं आहे, वाईस वर्सा. आता आपण ह्या ज्या बेल बनवल्या आहेत त्या ह्या फुलाला अशा प्रकारे आपल्याला लावून द्यायच्या आहेत. तर त्या कशा लावायच्या हे मी तुम्हाला दाखवते. त्यासाठी आज सर्वात आधी मी हे बघा असा एक मण्यांचा बॉल मिळतो, तो तुम्ही घ्यायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसरंही काही घेऊ शकता. तर हा बॉल मी आधी सुईमध्ये धागा ओवला आहे आणि आता त्याच्यामध्ये हा बॉल ओवून घेते. हा ओवल्याच्यानंतर एक गोल्डन कलरचं फूल घेतलेलं आहे, तेही आपण ओवून घेऊया. यानंतर 8 mm सफेद कलरचे मणी आहेत, हे 5 मणी ओवून घ्यायचे. 1 2 3 4 आणि 5. हे 5 मणी ओवून झाल्याच्या नंतर हे बघा अशा प्रकारे दिसेल. आता एक बेल घ्यायची आहे जी आपण रेडी केलेली आहे. हे बघा, ह्याच्या आतून जो मधला होल दिसतोय त्यामध्ये आपल्याला सुई आतल्या साईडनी ओवून घ्यायची आहे, वरच्या साईडला. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा, हे असं दिसेल. आता ह्याच्यानंतर 6 mm 8 मणी भरणार आहोत. हे बघा, हे टोटल 8 मणी आपण भरून घेतलेले आहेत अशा प्रकारे. तर हे असं सेम आपल्याला 3ही बेलमध्ये करून घ्यायचं आहे. इथे मणी भरले त्याच्यानंतर थोडासा धागा सोडायचा आहे आणि मग धागा कट करून घ्यायचा आहे. आपण 3ही बेल तयार करून घेतलेले आहेत. तर ते ह्या फुलाला कसे जोडायचे हे दाखवते. हा मिडल येणार आणि हे साईडचे 2 कोने इथे आपल्या ह्या ज्या बेल आहेत त्या लागणार आहेत. तर ही जी बेल आहे पूर्ण ऑरेंज कलर आणि व्हाईटनी केलेली, ही आपली इकडे येणार खालती सगळ्यात मिडलला. तर त्यासाठी मी ही बेल जिथून जी बनवलेली आहे तोच दोरा मी ठेवलेला आहे आणि सुई घ्यायची आणि बरोबर ह्या पाकळीचा जो मध्यभाग आहे तिथून वरच्या दिशेने सुई खालती ओवून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि ह्याला 2-3 गाठ मारून घ्यायच्या. ते बघा, मी सुई ओवून घेतली. आता पुन्हा त्याच ठिकाणावरून पुन्हा एकदा सुई ओवून घ्यायची आणि हे बघा मधून येईल म्हणजे एक गाठ बसेल अशा टाईपमध्ये सुई बाहेर ओढून घ्यायची आहे. हे बघा, आता इथे या दोऱ्याची गाठ बसेल. असं 2-3 वेळा फिरवून घ्यायचं की ते फूल आपलं ही जी बेल आहे ती आपली जॉईन होते ह्याला. हे बघा, आता मी हे 2 वेळा घट्ट विणून घेतलेला आहे आणि हा जो उरलेला धागा आहे हा मागच्या दिशेने या 2-3 टाक्यांमध्ये सुई अशी फिरवून घ्यायची जेणेकरून तो धागा फिक्स राहील, सैल होणार नाही. हे बघा अशा पद्धतीने. हे पहा, असा धागा ओढल्याच्या नंतर हा धागा इथून कट करायचा आहे. हे आपलं एक बेल आपली अटॅच करून झालेली आहे. आता दुसरी इकडे लागणार. तर आपण हा जो धागा सोडलेला आहे त्यामध्ये सुई भरून घ्यायची आहे. हे बघा, ह्या धाग्यामध्ये मी सुई ओवून घेतलेली आहे. आता हे फूल असं ठेवायचं आहे. त्यानंतर ही जी सफेद बेल आहे ही ह्याच्यानंतरचा जो कोना येईल त्या कोण्यामध्ये आपल्याला लावायची आहे. सेम अशाच प्रकारे सुई वरून बरोबर मिडल घ्यायचा आहे पाकळीचा आणि वरच्या दिशेने सुई अशी घेऊन जायची आहे. हे बघा अशा पद्धतीने आणि 2-3 राऊंड करून घ्यायचे आहेत आणि त्याला लॉक करायचं आहे.
पुन्हा तेच करायचं आहे प्रोसेस. हे बघा, सुईला गाठ बसेल अशा पद्धतीने दोरा फिरवून घ्यायचा आहे. हे बघा, ही एक गाठ बसली, अजून एकदा फिरवून घेऊया. हे बघा, असं दोनदा फिरवून झालं की आपलं हे फुल फिक्स होतं, बेल फिक्स होते. आता हा जो दोरा आहे मागच्या साईडला आपण घेतलेला, तो ह्या 2-3 टाक्यांमधून सुई फिरवून बाजूला करून घ्यायचा आहे. हे बघा असं, आणि मग हा धागा इथूनच कट करायचा आहे. ही झाली आपली दुसरी बेल अटॅच. आता तिसरी बेल आपल्याला ह्या साईडला लावायची आहे. हे मिडल राहील आणि 2 व्हाईट कलरच्या बेल अशा साईडला राहतील. जसं मी ह्या 2 दाखवल्यात तसंच इथे ही तिसरी बेल पण आपण अटॅच करून घेणार आहोत. आणि त्यानंतर पुढे काय करायचं हे मी तुम्हाला, हे पहा, या फुलाला ह्या बेल अशा प्रकारे लावून झालेल्या आहेत. आता पुढे काय करायचं, तोरणाला हे कसं अटॅच करायचं हे तुम्हाला दाखवते. हे बघा, आता आपण ही जी फुलं बनवली आहेत आणि त्याला अशा प्रकारे जे बेल लावून घेतलेले आहेत, हे बेल आता आपल्याला ह्या तोरणपट्टीला लावून घ्यायचे आहेत. तर हे कसं लावायचं ते मी तुम्हाला दाखवते. वरचं जी पाकळी आहे, बरोबर मिडल पाकळी, ती घ्यायची आणि ह्या पट्टीला बघा, मी ऑरेंज जिथे आहे हे फूल त्याच्याच खाली हे लावलेली आहेत, ही फुलं लावलेली आहेत. फक्त ऑरेंजवरच मी ही लावलेली आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे लावू शकता. आता एक शेवटचं फूल राहिलेलं आहे, ते मी तुम्हाला लावून दाखवते. तर त्यासाठी आधी एक सुईमध्ये दोरा भरून घ्यायचा आहे. दोरा भरून घेतला आहे आणि त्याला एक गाठ मारलेली आहे. आता हे फूल बरोबर वरची पाकळी घ्यायची आहे बघा, हे ती मिडल घ्यायचं. ही मिडल आहे खालची आणि ही ती वरची मिडल आहे. तर ह्यातनं हे बघा, इथून आपल्याला मधून सुई बाहेर काढायची आहे, पण ती गाठ अडकण्यासाठी ह्या गॅपमधून आपण थोडंसं बाजूनी सुई घालून, म्हणजे सुई ओवून घ्यायची आहे आणि मिडलला आणायची आहे. हे बघा, मी सुई बाजूनी घेतलेली आहे थोडीशी आणि इथे आणताना मागून मी बरोबर मिडलला आणलेली आहे. अशा प्रकारे सुई काढून घ्यायची ह्याच्यातनं, जेणेकरून ही गाठ ह्याच्यामध्ये फसून जाईल. ही बघा, नाहीतर ही गाठ फसणार नाही. आता हे झाल्याच्यानंतर हे फूल बरोबर ऑरेंजलाच मी जोडते आहे. तर ऑरेंजचे 1, 2 आणि हा तिसरा जो हे आहे, आणि या दोघांच्या मध्ये आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. तर लावून घेताना नेहमी पुढच्या साईडनी मागे सुई घेऊन जायची आहे, अशा पद्धतीने. हे बघा, आता ही मागून पुन्हा ह्या फुलातनं घालून पुढे आणायची. आता मी हे पलटी करते. हे बघा, पलटी केल्याच्या नंतर हे बघा, आपण असा धागा काढला आहे. आता पुन्हा हा या फुलातनं काढायचा आहे, मिडलमधून बरोबर सुई काढली. त्यानंतर पुन्हा सुई ह्यातूनच ओवून घ्यायची आहे बरोबर. हे बघा, आणि ह्याला एक गाठ बसेल. म्हणजे आता काय करायचं, हा जो राऊंड आहे ह्याच्यातनं सुई अशी काढायची, म्हणजे ह्याला ही गाठ बसते. असं 2-3 वेळा हे करून घ्यायचं आहे आणि घट्ट ओढायचं आहे, जेणेकरून ते फिक्स राहील, फूल हलणार नाही ते तिथे. पुन्हा एकदा दाखवते. हे बघा, फुलातनं घेतली सुई ओवून आणि पट्टीतून पण घेतली आहे अशा प्रकारे. आता हे असं वर काढून घ्यायचं आणि काढते वेळीस ह्याच्यातनं सुई गाठ बसेल अशा पद्धतीने हे बघा ओढून घ्यायची. आणि 2दा केलं बस झालं. हे घट्ट ओढून घ्यायचं, जेणेकरून फूल आपलं फिक्स राहील तिथे. आता हा जो टाका दिसतोय आपण शिवलेला, तर ही सुई जी आहे ही या टाक्यातनं काढून घ्यायची आहे. हे बघा, म्हणजे ह्या टाक्याला पण आपण लॉक करणार आहोत. हे बघा, त्या टाक्यातनं अशी काढून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा तसंच करायचं आहे. आता दुसऱ्यांदा जेव्हा काढणार तेव्हा ही गाठ बसली पाहिजे. हे बघा, पुन्हा मी त्याच टाक्यातनं काढली आणि सुई गाठ बसेल अशी हे बघा वर ओढली. ही ती आपली गाठ बसली. आता हे झाल्याच्या नंतर हे बघा, हे झाल्याच्या नंतर आता वरून एकदा त्याला असं लॉक करा. आता आपण आडवं लॉक केलं, आता उभं लॉक करूया. ते जे टाके आपण घातलेले आहेत त्यातून सुई वरच्या दिशेने अशी घेऊन जायची आहे खालती.
हे बघा, आणि गाठ बसेल असं सुईला बाहेर काढायचं आहे. म्हणजे हे पक्क फिक्स होऊन जाईल, निघणार नाही. आता हा धागा जो आहे तो या फुलाची ही जी बॉर्डर आहे त्याच्यातनं आपल्याला फिरवून घ्यायचा आहे आणि मग तो आपल्याला कट करायचा आहे. बघा, अशा पद्धतीने या बॉर्डरमधून सुई 2-3 टाक्यातनं बाहेर काढायची आहे. हे बघा, आणि आता हे इथून कट करायचं आहे धागा, जेणेकरून आपला धागा पण दिसणार नाही. हे झालं आपलं फुल अटॅच, अशा पद्धतीने दिसेल. हे बघा, अशा पद्धतीने आपलं फुल अटॅच होईल. आपलं तोरण बनवून तयार आहे, जे पूर्ण झाल्यावर असं दिसेल. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.